नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. कौशल्य विकासावर आधारित राष्ट्रीय उद्योग संमेलन येत्या 12 तारखेला मुंबईत. संतांचा सामाजिक क्रांतीचा प्रयत्न नेहमीच प्रेरणा देत राहील, पंतप्रधान. राज्यातल्या 4 लाख इंटरनेट जोडण्यांचं रूपांतर येत्या आर्थिक वर्षात अद्ययावत नेटवर्कमध्ये करणार, रविशंकर प्रसाद. घटनेच्या चौकटीत राहून धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील, मुख्यमंत्री. मराठीच्या अभिमानासोबतच जगमान्य असलेली इंग्रजी भाषाही आत्मसात करणं गरजेचं, शरद पवार. देशात स्वच्छ भारत अभियान सुरू झाल्यानंतर उघड्यावर शौचाला बसणाऱ्यांची संख्या 9% कमी. आणि प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची अंतिम लढत सुरू. नमस्कार आणि सविस्तर वृत्त. केंद्र सरकारच्या वतीनं मुंबईत येत्या 12 जानेवारीला कौशल्यावर आधारित एका राष्ट्रीय उद्योग संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू, कौशल्य विकास आणि उद्यमशीलता राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी यांच्या संकल्पनेतून हे संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री चौधरी वीरेंद्र सिंह यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातले अन्य सदस्य आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संमेलनात आपले विचार व्यक्त करणार आहेत. केंद्र सरकारनं सुरू केलेल्या कौशल्य विकास अभियानात उद्योग जगतानं मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवावा, हा या संमेलनामागचा महत्त्वाचा उद्देश आहे. कौशल्य विकास अभियान यशस्वी करण्याकरता सर्वांना एकत्र आणण्याच्या दृष्टीनं हे संमेलन योग्य व्यासपीठ असल्याचं राजीव प्रताप रुडी यांनी म्हटलंय. कौशल्य विकासात सार्वजनिक खासगी भागीदारी, औद्योगिक विकासासाठी कौशल्यात आवश्यक सुधारणा तसंच कौशल्य विकासाद्वारे ग्रामीण भारताचा विकास या विषयांवर या संमेलनात चर्चा होणार आहे. संतांचा सामाजिक क्रांतीचा प्रयत्न हा नेहमीच प्रेरणा देत राहील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. पंतप्रधानांच्या हस्ते आज नवी दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जैनाचार्य रत्नसुंदर सुरीश्वर यांच्या 300व्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला, त्यावेळी ते बोलत होते. मारू भारत सारू भारत असं या पुस्तकाचं नाव आहे. मुंबईत सोमय्या मैदानावर झालेल्या साहित्य सत्कार समारोह कार्यक्रमात आपण वेळाअभावी सहभागी होऊ शकलो नाही, असं पंतप्रधान म्हणाले. जैनाचार्य रत्नसुंदर सुरीश्वर यांनी राष्ट्रधर्म हा सर्वात मोठा धर्म आहे अशी महत्त्वपूर्ण शिकवण दिली. समाजातली विषमता नष्ट करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य संतांनी केल्याचं पंतप्रधान म्हणाले. राज्यातल्या 4 लाख इंटरनेट जोडण्यांचं रूपांतर 2016-17 या आर्थिक वर्षात अद्ययावत नेटवर्कमध्ये करण्यात येणार असल्याचं केंद्रीय दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज मुंबईत जाहीर केलं. प्रसाद यांनी आज टपाल खातं, MTNL आणि BSNL यांच्याबरोबर आढावा बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढल्या वर्षापर्यंत राज्यातल्या 58 शहरांमध्ये BSNL 174 नवी वायफाय ठिकाणं स्थापन करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. प्रीपेड ग्राहकांना नव्या सेवा पुरवण्यासाठी पुण्यात नवे प्रीपेड मोबाईल इंटेलिजन्स नेटवर्क स्थापन करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तत्पूर्वी मुंबईत PJ टॉवर परिसरात दिवसाला 4 तासांसाठी मोफत वायफाय सेवेचा प्रसाद यांच्या हस्ते आज शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर मुंबई शेअर बाजारात एका कार्यक्रमाला त्यांनी संबोधित केलं. डिजिटलायझेशनसाठी सरकार प्रतिबद्ध असून 50 कोटी इंटरनेट जोडण्यांचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं असल्याचं प्रसाद यांनी यावेळी सांगितलं. घटनेच्या चौकटीत राहून धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. नांदेडमध्ये आज धनगर समाज विकास परिषदेने आयोजित केलेल्या धनगर जागर मेळाव्यात ते बोलत होते. कायद्याच्या कसोटीवर हे आरक्षण टिकलं पाहिजे, आरक्षण देताना कोणत्याही त्रुटी राहू नयेत ही सरकारची भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. धनगर समाजाला आरक्षण देताना सर्व निकषांचा अभ्यास केला जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. आमदार प्रतापराव चिखलीकर पाटील, अनिल गोटे यांच्यासह अन्य मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी त्यापूर्वी नांदेड जिल्ह्यातल्या प्रसिद्ध माळेगाव यात्रेला भेट दिली. जळगावमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती आणि राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह तापी महापुनर्भरण योजनेची हवाई पाहणी केली. तापी नदीचं अतिरिक्त पाणी अडवून ते जमिनीत जिरवून मोठ्या क्षेत्राची भूजल पातळी वाढवणारी ही महत्त्वाची योजना आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी तापी नदी आणि सातपुडा पर्वतरांगा हा परिसर थेट अनेर धरणापर्यंत पाहिला. त्यानंतर रावेर तालुक्यातल्या लोहारा इथं सुकी नदीवरील धरणाच्या पाण्याचं पुनर्भरण त्यांनी पाहिलं. यावेळी खासदार रक्षा खडसे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
हा प्रकल्प एक अभिनव प्रकल्प असून कोणत्याही प्रकारचं पुनर्वसन न करता 70 ते 80 टीएमसी पाणी या प्रकल्पाद्वारे भूगर्भात जिरवलं जाणार आहे। हा प्रकल्प जलद गतीने कार्यान्वित व्हावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचे प्रयत्न चालू आहेत अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी दिली। उद्योगांना दर्जेदार आणि कुशल अभियंत्यांची गरज असून विद्यापीठांनी उद्योगांसाठी पूरक असे अभियंते घडवावेत असं मत राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केलं। ISTEच्या वतीने अमरावती इथं आयोजित करण्यात आलेल्या 45व्या राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते। मेक इन इंडिया या मोहिमेला उद्योग क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय। भारतात उत्पादित होणाऱ्या उत्पादनांवर मेक इन इंडियाचा शिक्का असेल तेव्हा खऱ्या अर्थाने आपली स्वप्नपूर्ती होईल असं देसाई म्हणाले। या 3 दिवसीय परिषदेतून चांगल्या कल्पना पुढे याव्यात यासाठी विचारमंथन व्हावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। यावेळी खासदार आनंदराव अडसूळ, ISTEचे अध्यक्ष प्रतापसिंह देसाई, जपानचे ताजिमा तोशियो, डॉक्टर इसामू कोयामा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। मातृभाषा मराठीचा अभिमान असावाच, मात्र जगमान्य असलेली इंग्रजी भाषा सुद्धा आत्मसात करणं गरजेचं आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले। सांगली इथं यंग मेन्स मॉडेल एज्युकेशन सोसायटी आणि आरवाडे हायस्कूलच्या अमृत महोत्सव पूर्ती सोहळ्यात ते आज बोलत होते। यावेळी नूतन मराठी विद्यामंदिराच्या इमारतीचं उद्घाटनही पवार यांच्या हस्ते झालं। साताऱ्यात पाटण इथं एका शेतकरी मेळाव्यालाही पवार यांनी मार्गदर्शन केलं। राज्य सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अपयशी ठरलं असून दुष्काळाचा प्रश्न गांभीर्याने सोडवण्याची गरज आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं। सत्ता असो किंवा नसो, राष्ट्रवादी काँग्रेस कायमच जनतेची कामं करायला पुढे असते। शेतकरी आमचं धन आहे, त्यांच्या पाठीशी कायम उभे राहू अशी ग्वाही पवार यांनी दिली। विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी मंत्री विक्रमसिंह पाटील आदी या मेळाव्याला उपस्थित होते। समृद्ध परंपरा लाभलेल्या फिल्म्स डिव्हिजनला उज्ज्वल भवितव्य आहे असं माहिती आणि प्रसारण सचिव सुनील अरोरा यांनी आज म्हटलं। अरोरा हे मुंबईत फिल्म्स डिव्हिजनच्या 2 दिवसांच्या भेटीवर आहेत। येत्या 29 जानेवारीपासून होणाऱ्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाबद्दल त्यांनी आज माहिती दिली। फिल्म्स डिव्हिजनच्या कामाचा आढावाही त्यांनी या 2 दिवसात घेतला। फिल्म्स डिव्हिजनचे महासंचालक मुकेश शर्मा आणि इतर अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते। फिल्म डिवीजन का एक अपना बड़ा ग्लोरियस पास्ट तो है ही, मैं समझता हूँ वाइब्रेंट प्रेजेंट है और भी वाइब्रेंट फ्यूचर होगा। जो समस्याएं तो फिल्म डिवीजन के विद इन दिस बिल्डिंग रिजॉल्व होनी है वो यहाँ हो जाएं, जो मंत्रालय के मुद्दे हैं वो भी निकल के आ जाएं। कुछ फिल्म्स भी देखी हैं स्वच्छ भारत पे, गुलजार साहब पे, आशा भोसले जी की ऊपर, और इतना अच्छा कुछ लोगों ने काम किया हुआ है, उसको आगे बढ़ाने की ज़रूरत कि जो हमारे ऑलरेडी एसेट्स हैं यहाँ पे, कैसे हम कम से कम मुंबई के जो फिल्म लवर्स हैं, क्रिटिक्स हैं, एकेडमिक्स हैं, फिल्म वर्ल्ड के दूसरे लोग हैं, आर्टिस्ट हैं, सिनेमाटोग्राफर्स हैं, कैसे हम अपने क्रिएटिव डायरेक्टर्स का काम उनको दिखा सकें, उस विषय में भी बातचीत करेंगे। देशात स्वच्छ भारत अभियान सुरू झाल्यानंतर देशात उघड्यावर शौचालय बसणाऱ्यांची संख्या 9% कमी झाली असल्याची माहिती केंद्रीय ग्रामविकास मंत्री चौधरी वीरेंद्र सिंह यांनी दिली आहे। 8 महिन्यात 88 लाखांहून अधिक शौचालय बांधण्यात आली असून प्रत्येक घरात शौचालय बांधण्याचे लक्ष्य सन 2019 पर्यंत नक्कीच पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। देशातल्या सर्व शाळांमध्ये शौचालय बांधण्यात आली असून मुलींसाठी वेगळी शौचालय बांधली गेली आहेत असं त्यांनी सांगितलं। स्वच्छ भारत अभियानासाठी निधीची कुठलीही कमतरता पडू दिली जाणार नाही अशी ग्वाही चौधरी वीरेंद्र सिंह यांनी दिली। नागपुरात आज झालेल्या 59व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत जळगावच्या विजय चौधरीने विजेतेपद पटकावलं। त्यानं मुंबईच्या विक्रांत जाधवला चितपट करत बाजी मारली। ही लढत पाहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते। राज्य सरकार कुस्ती या खेळाला राज्य मान्यता देण्याचं काम निश्चितपणे करेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली। यापुढे महाराष्ट्र केसरी स्पर्धेतल्या विजेत्याला पोलीस दलात चांगल्या पदावर थेट नियुक्ती देण्यात येईल अशी घोषणा फडणवीस यांनी यावेळी केली। हवामान राज्यात सर्वात किमान तापमान नाशिकसह नांदेड आणि जळगावमध्ये 10 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलंय। येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 34, किमान 16, नागपूर 29 आणि 11, पुणे 30 आणि 11,
औरंगाबाद 31 आणि 13, नाशिक 30 आणि 10, कोल्हापूर 30 आणि 16, रत्नागिरी 34 आणि 18, सोलापूर 33 आणि 16 आणि अमरावती कमाल 30 किमान 15 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. कौशल्य विकासावर आधारित राष्ट्रीय उद्योग संमेलन येत्या 12 तारखेला मुंबईत. संतांचा सामाजिक क्रांतीचा प्रयत्न नेहमीच प्रेरणा देत राहील, पंतप्रधान. राज्यातल्या 4 लाख इंटरनेट जोडण्यांचं रूपांतर येत्या आर्थिक वर्षात अद्ययावत नेटवर्कमध्ये करणार, रविशंकर प्रसाद. घटनेच्या चौकटीत राहून धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील, मुख्यमंत्री. मराठीच्या अभिमानासोबतच जगमान्य असलेली इंग्रजी भाषाही आत्मसात करणं गरजेचं, शरद पवार. देशात स्वच्छ भारत अभियान सुरू झाल्यानंतर उघड्यावर शौचाला बसणाऱ्यांची संख्या 9% कमी. आणि जळगावचा विजय चौधरी यंदाचा महाराष्ट्र केसरीचा विजेता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. माहिती तंत्रज्ञानानं भारताला सक्षम बनवण्याकरता केंद्र शासनानं डिजिटल इंडिया या अभियानाची सुरुवात केली. या अभियानाचा लाभ गाव पातळीपर्यंत पोहोचवण्यासाठी आजवर झालेले प्रयत्न आणि त्या अनुषंगानं अभियानाची पुढची दिशा या विषयावर चर्चा करण्यासाठी व्यवसाय तंत्रज्ञान सल्लागार अपेक्षित मुळी यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलंय. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.